केली आहे. ओके, लेट्स प्ले. पहिला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. मग तुम्हाला जे अंडरआर्म क्रिकेट खेळणं प्रत्येक गोष्टीचा विचार करून आपण पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेट खेळावं लागतं. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. आताच लोटे साहेबांनी डिक्लेअर केलं की ज्याला सिरीज मिळेल त्याला 10,000 आहे. ज्याला 10,000 मिळेल. या बॉल आतमध्ये आणलाय. जबरदस्त बॉलिंग करत असताना बॉलर हलीम या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं. खेळाडू आहे तिकडे. बॉल थोडा किधर गया भाई, ढूंढते रहो. ये गाना मेरे को याद आहे. त्याला वाटलं मागे गेला, पुढे गेला, परंतु बॉल तिकडेच थांबलेला. अमन आणि आशिष हे बॅटर आलेत. पहिले 3 बॉलमध्ये एकच रन झाली आहे. स्ट्राईक एंडला आशिष आहेत. या बॉलवर बॉल काय लेग कट वळवलाय. क्लासिकल बॉल ऑफ द नाईट. म्हणजे शेनवॉनने जरी हा लेग ब्रेक बघितला असेल तरी तो बोल काय बॉल वळवलाय. IPL पण चालू आहे. जबरदस्त क्रिकेटवर प्रेम आहे. आज सर्व आमचे मित्र बघायला आलेत. कोणी खेळायला आलेत, कोणी जिंकायला आलेत, कोणी एन्जॉयमेंट करायला आलेत, कोणी मित्राची मॅच बघायला आलेत. आमचे ऑफिशियल पंच 1 to go मजिद निकम सर आणि त्याचबरोबर चिराग सर आणि आमचे पहिली ओव्हर जबरदस्त टाकली हलीमने. पहिल्या ओव्हरमध्ये थोडाफार थांबून ठेवले गेले. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती. या बॉल आडव्या बॅटने खेळले गेले. पॅडल स्वीप आणि तिकडे एक रन खूप महत्वाचा आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. पहिली ओव्हर चांगली आले. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 3 बॉल डॉट आले, त्यानंतर सिंगल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय आणि गॅप मध्ये बॉल, परंतु काय फिल्डिंग आहे. अफलातून फिल्डिंग. वा, काय बॉल एफर्ट्स दिले गेले. क्या बात है. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. वाह, काय दोघांनी, निलेश आणि आकाश, म्हणजे जयवीरू की जोडी आहे भाई आहे. निलेशनी डाय लागले, आकाश तिकडे होते आणि खूप चांगली बॉल फिल्डिंग पाहिली गेली. निलेश आकाश अफलातून एफर्ट्स. म्हणजे काही वेळासाठी निलेश हवेत होता आणि आकाश पण हवेत होता. निलेशने पहिला स्टॉप केला, नंतर आकाश होता. जबरदस्त. अशी कोण फिल्डिंग करतं का. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. म्हणजे हे पालघर, मी मगाशीच कौतुक केलं की पालघर, वसई, विरार, नालासोपारा, डहाणू, बोईसर या परिसरात फिल्डिंग फॅक्टर जबरदस्त आहे. वामिका स्टार पालघर जेव्हा मुंबईत खेळण्यासाठी आली होती वडाळ्याला, तेव्हा जबरदस्त खेळ केला होता. आणि मुंबई असं शहर आहे की तिकडे सर्वांचं कौतुक केलं जातं. मग ते कुठलंही क्रिकेट असू दे, लेदर बॉलचा असू दे, प्लॅस्टिक बॉलचा असू दे, परंतु तुम्ही जर चांगलं खेळला तर तुमच्या एफर्ट्सचं कौतुक करा. या बॉल फ्लिक केला गेला. खेळाडू आहे तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला घाई केली आणि बॅटर आउट. सर्व आलेल्या खेळाडूंचं स्वागत आहे. सर्व आमच्या मित्रांचं स्वागत आहे. आज फायनल डे बघण्यासाठी आले आहेत. जवळपास 10 वाजून गेलेत, परंतु क्रिकेटवरती प्रेम आहे. दुसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी अभिषेक. पाहिले गेले. बघता बघता मॅच आपण पाहिलं तर थोडीफार शांत होताना पाहिले गेले. नवीन बॅटर आकाश येत आहेत, अभिषेक येतात. दुसरी ओव्हर घेऊन रन झाले आतापर्यंत 3. चांगली बॉलिंग केली गेली. पहिल्या डावामध्ये बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम
दीपक इलेव्हन एक चांगला खेळ केला गेला आतापर्यंत. या बॉल देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. 30 बॉलमध्ये तुमच्या डाव रंगवावे लागतील. अंडरआर्म क्रिकेट मग आम्ही टेरेसवर पण खेळलो, टर्फ क्रिकेट खेळलो, गॅलरीत खेळलो. लॉकडाऊनमध्ये पोलीस आले की पळायचो बट खेळायचो. क्रिकेट बंद नव्हतं आणि अंडरआर्म क्रिकेट तर कधी बंद नाही होणार आहे. या बॉलवर वेगळा टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही रूल्स वेगळे आहेत. इकडे स्टेप आउट नाहीये. मग बॅट्समन त्यात बॉक्सच्या आतमध्येच बॅटिंग करणार आहे. नो स्कोर त्याला बोलतात. वसई विरार त्या साईडला मागचा पाय उचलायचा नाही, एक वेगळा रूल आहे. या बॉल फ्लिक केला गेला, गॅप मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. जबरदस्त बॅटर आकाश. चांगला टायमिंग केला आकाशने. प्रेक्षकांना देखील मी सूचना करतोय की आनंदाची बातमी आहे. या टुर्नामेंट दरम्यान फायनलच्या आधी एक लकी ड्रॉ, लकी कुपन्स आणि लकी भाग्यविजेता नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल, ज्या ज्या प्रेक्षकांना नावं द्यायची असेल, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच नावं घेणं चालू आहेत. 20 रुपये शुल्क आहे आणि 20 रुपयामध्ये तुम्हाला सायकल जिंकू शकतायत. क्या बात आहे. 20 रुपयामध्ये बोईसर ते मला सर पालघरवरून सीएसटी स्टेशनची तिकीट पण तेवढी नसेल, बट तुम्हाला सायकल मिळतीये. अजून काय पाहिजे. मी पण एक माझी चिठ्ठी काढली, तुम्ही पण लगेच चिठ्ठी टाका. सायकल मिळणार मित्रांनो तुम्हाला. मोठी गोष्ट आहे. या बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. दीपक इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली. मग कौतुक करेल बॉलरचं. पाहू शकतो प्रत्येक खेळाडूने टी शर्ट्स पण आपण आज ज्या बनवल्यात. आता क्रिकेटला एक चांगले दिवस आलेत. विश नेटवर्क लाईव्हला पण आपण टुर्नामेंट पाहतोय. ट्रॅक, टी शर्ट, कॅप, गॉगल, इनर. पहिले चप्पलवर क्रिकेट होतं, हाफ पॅन्टवर क्रिकेट होतं. एकच ट्रॅक दर संडेला पण ती घालायचो. असे आता प्लेयर्स क्वचित असतील की दर संडेला नवीन टी शर्ट घालत असतील. बॉलिंगसाठी हलीम. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला गॅप मध्ये, परंतु अफलातून फिल्डिंग आकाश गुप्ता. आकाशची नेहमीच फिल्डिंग पाहण्यासारखी राहिली गेली. आकाश गुप्ता काय स्टॉप केला गेला आकाश गुप्ताने. जबरदस्त एफर्ट्स. मुंबई में कभी माझगांव में आए तो गुप्ता आइसक्रीम फेमस है. यहाँ पर अपना आकाश गुप्ता भी फील्डिंग के लिए फेमस है. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होते. तिसऱ्या ओव्हर देखील ग्राफ थोडा आपण शांत होताना पाहिला गेलाय. दहा रन झाले. धाव फलकावरती 2 विकेट गेलेत. डीएनसीची संघ थोडं अडचणीमध्ये आहे. जास्तीत जास्त 40-45 रन्स पण या ग्राउंडवर फायटेबल आहेत. आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र संतोषजी पाटील. पाटील सर्वीकडे आहेत. पाटील रिसॉर्ट आहे, पाटील कॉमेंटेटर आहे, पाटील रेस्टॉरंट आहे, पाटील लाईव्ह आहे. सर्व काही सगळीकडे पाटील आहेत. पाटलांची पाटीलकी पाहिजे. आमचे साहिल पाटील पण इकडे आहेत. हा 10 रन झाले. धाव फलकावरती 2 विकेट गेलेत. लोअर फुल टॉस बॉल. या बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि रन जर आपण आतापर्यंत पाहिले तर स्कोर कार्ड 10 रन झालेत. आमच्यासोबत आमचे मित्र स्कोरिंग करतायत. लेफ्टी मयूष. काय स्माइल केले मयूषने पण. आपल्या गावाचे या बॉलवर स्क्वेअर कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु डिक्लेअर झोन मध्ये. हा विश्वास पाटील देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले आहेत. सर्व एलईडी स्क्रीनवर आपण पाहतो युट्यूबला. कोणी खेळण्यासाठी आलंय, कोणी बघण्यासाठी आलंय, कोणी फिरण्यासाठी आलंय, कोणी मित्रासोबत आलंय, कोणी मोबाईलमध्ये IPL बघतंय. या बॉलवर देखील समोर खेळत असताना 4 रन येत आहेत. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुमित. एक वेगळा रूल आहे की जागेवरून बॅटिंग करायची आहे. ज्या बॉक्समधूनच तुम्हाला बॅटिंग करायची आहे. नो स्कोर. जर पुढे गेलात तर स्कोर रन मिळणार नाही, म्हणून नो स्कोर आहे. पण आता झालाय लो स्कोर. हा नाहीये नो स्कोर. पण फक्त तुम्हाला सांगितलं की असे रूल्स आहेत. बॅट्समन लगेच बोलते भाऊ मी जागेवरूनच मारलाय. हा भाऊ तुला कोण काय बोललोय का भाऊ. रन झाले आता परत 15 रन झालेत आणि 2 विकेट गेलेत.
12 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. गेला बघा, हे टॅलेंट आहे. नक्कीच हे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत सर आमचे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आणि आगवनचा जर विचार केला तर जेथे जेथे आगवण संघ जातो ना, तिथे तिथे एवढी पब्लिक मात्र आपल्याला पाहायला मिळते. मग ते Yes. कुठे पालघरमध्ये असू द्या. हे मी प्रेक्षकांचा तर फॅनच झालो, कारण की प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. कबड्डीच्या देखील मॅचेसला अशा प्रेक्षक वर्ग मी पाहिला, तेवढा क्रिकेटला आज पाहतोय. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय आणि मग क्रिकेटवर प्रेम गावागावातच जास्त राहिलं गेलंय. आज ISPL मुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला. कोणाला वाटलं नव्हतं की एवढं पारितोषिक पाहायला मिळेल. या बॉल देखील आपण पाहिलं तर ओरम क्रिकेटमध्ये पण महाराष्ट्रामध्ये पालघरचा एक वेगळा दबदबा राहिला गेलाय. खूप चांगले चांगले प्लेयर्स या परिसरातून पाहिले गेले. मग ओरम क्रिकेट देखील खेळत असताना या बॉल देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला गेलाय. 4 रन मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटर अमन आणि सुमित. या बॉल देखील आपण पाहिलं तर स्कोअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच थोडीफार शांत होताना पाहायला मिळतीये. दीपक 11 आणि त्यांच्या विरुद्ध DNCC. आता ताई पॅकर पालघर संघ देखील आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करतोय. पूर्वी दांडी पालघर देखील एक संघ यायचा. असे नामवंत खेळाडू अनिकेत राऊत, प्रीतम बारे, त्यानंतर जर पाहिलं तर राकेश प्रभू, खूप चांगली चांगली या परिसरातून क्रितेश घरसारखा एक खेळाडू देखील पाहिला गेला. नक्कीच तो देखील आज या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला. खूप चांगले खेळाडू आमच्या पालघरमधून जेव्हा परफॉर्मन्स करतात. करण ठाकूर सारखा जर खेळाडू जर पाहिला तर आपण पाहतोय, जो मुंबईचा एक Yes, बेस्ट yes. टुर्नामेंट म्हणून YCC कप आपण पाहतोय, त्या कपामध्ये जर पाहिलं तर परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. बेस्ट बॅटरचा पण त्यांनी पुरस्कार मिळवला होता करण ठाकूर. आणि प्रज्योत आंबुरे सारखा देखील खेळाडू या परिसरातून खूप म्हणजे या जिल्ह्यातून पाहिला गेला. खूप चांगली चांगली मोठमोठी नावं या परिसराने दिली महाराष्ट्र क्रिकेटला. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला आणि बॉक्स आउटच्या मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. अवैध खेळायचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका पण फसताना पाहिला गेला आणि स्कोर कार्ड 25 रन झाले फलकावरती. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अमन फलंदाजी करत होता, खूप चांगली बॅटर म्हणून अमनला आपण नेहमीच पाहतोय. इथून जर पाहिलं तर राकेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळते फलंदाजीसाठी. गोलू आलाय, पण तो गोलूचं क्रिकेट जर पाहिलं सर, अगदी 3 ते 4 वर्ष गोलू ज्या पद्धतीने मैदानामध्ये उतरल्यानंतर त्याच्या बॅटमधून ज्या रनांचा पाऊस पडत होता, पण आता कुठेतरी जर पाहिलं तर थोडंसं नक्कीच बॅकफुटला आहे तो. इथून जर पाहिलं तर प्रयत्न करतोय, परंतु आता त्याला प्रयत्न करावे लागतील, कारण की धावसंख्या ही स्थिरावलेली आहे. इथून आपण पाहतोय सुमित आहे, जोपर्यंत सुमित आहे तोपर्यंत रनांचं इथे जर पाहिलं तर धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सर, कारण की रनची गरज आहे. 6 बॉलमध्ये 10-12 रन जरी दिले, 35-36 पण एक राऊंडवर फायटेबल आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश, स्ट्राईक एंडला सुमित आणि राकेश आहे. दोघांना रन्स करावे लागतील. या बॉल देखील आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करत होते. एक सिंगल रन. आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यानंतर पाहिलं तर क्षेत्ररक्षण दीपक 11 संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरते त्यांचं क्षेत्ररक्षण जे आहे ते कमालीचं राहतं. यावेळेस आपण पाहतोय बॅटची एज लागते आणि चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट मिळतोय. आणखीन एक विकेट येईल. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. आतापर्यंत आपण पाहू शकतायत चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईड रिजनला, पण तो चेंडू जी बॅटची कड लागली आणि तदनंतर पाहिलं तर हवेत चेंडू आणि चुकी कुठली केली नाही. विकेटचं पतन होतंय, गडी बाद होतोय.
पाहिलं तर इथून जे चेंडू खेळ आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय 26 धावा स्कोर कार्डवरती 4 गडी बाद झाले आहेत. याही वेळेस आपण पाहतोय करारी प्रहार समोरच्या दिशेने खेळलाय तिथे मात्र रनआउटचा चान्स आणि इथे मात्र पंच दर्शवत आहेत नक्की काय घडलंय. पण तू चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयासाठी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने जर पाहिलं तर DRSचा वापर घेतलाय. इथून पाहायला मिळेल नक्की काय घडलंय काय बिघडलंय. ही स्पर्धा ज्या पद्धतीने आपण आज 3 दिवस पाहतोय टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आणखीन एक संघ आतापर्यंत जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ मायकोप असंघ जो आहे टॉप 4 मध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या संघाचा जर विचार केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळाला. एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच संघ होता तो म्हणजेच वन मॅन शो पंचाळी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान उनबाट. त्या जय हनुमान उनबाट संघाने जर पाहिलं तर धडक घेतली ती टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. आता मात्र हा तिसरा सामना आपण पाहतो. एका बाजूला नक्कीच दीपक 11 आणि दुसऱ्या बाजूला DNCC. कोणता संघ हा टॉप 4 मध्ये धडक मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाज OUT आउट आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत दीपक 11 संघाचं पारडं थोडंसं जड आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केलंय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि फलंदाजाला लवकरात लवकर माघारी परतवलंय 26 वर 5. नक्की शेवटच्या ओव्हर खूप महत्वाची आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये हल्ला बॉल जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुमित सुपर सुमित सिस्टमॅटिकली सुमित आणि सुंदर सुमित 4 रन. या बॉल देखील स्कोअर कार्ड खेळले गेले. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सुमितचा धमाका बॉल जातोय सीमारेषेच्या पार. धावामधील 4. वा खूप गरजेच्या होत्या सर. ज्या पद्धतीने धावा कमी झाल्या होत्या कारण की धावांची सीमार जर पाहिलं तर इथून मॅचला मजा येत नव्हती. परंतु जी दखल घेतली गेली फलंदाजांनी. शेवटचे काही चेंडू आहे डेथ ओव्हर मध्ये जर पाहिलं तर हाणामारी होत असते आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 34 धावांवर. 5 गाडी जरी बाद झाले तरी अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. नक्की जबरदस्त बॅटिंग केली सुमितने. 6 बॉल 15. सुमितची इनिंग लक्षात राहील. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. अफलातून बॅटिंग केली गेली. 35 रन झाले. 36 टार्गेट आहे सुमितसाठी. एकदा टाळ्या. जबरदस्त बॅटिंग केली सुमितने. क्लासिकल बॅटिंग गरजेचे होते चौकार आणि मात्र 36 रनचं टार्गेट आहे. आणि ज्याची आपण वाट पाहत होतो ती लकी ड्रॉची सायकल आपल्या समोर आता मात्र नक्कीच पाहायला मिळते. 2-2 सायकल एक सिरीजची असेल तर दुसऱ्या बाजूला लकी ड्रॉची सायकल आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग तुम्हाला मी विनंती करेन की आपण आपलं नाव नोंदवा आणि लकी ड्रॉचा मानकरी ठरा. एक भाग्य विधाता असे असेल ज्याला लकी ड्रॉचं कुपन नक्कीच ही सायकल मिळवून देईन. भाग्य विजेता कोण असेल ते मात्र आपण फायनलच्या आधी नक्कीच हा लकी ड्रॉ कुपन ओपन करणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आपलं नाव नोंदवा. कदाचित आज तुमच्यावर देवाची कृपा असेल आणि ही सायकल आजच्या रात्रीमध्ये तुमच्या घरी असणार आहे. तर नक्कीच नाव नोंदवा. मी सांगेन त्या ठिकाणी खूप आनंद घेत आहेत विनेश, गौरव, त्याचप्रमाणे आपण बघतोय सिद्धू देखील आहे. खूप आनंद घेत आहेत मॅचचा. नक्कीच तुम्हाला देखील मी म्हणेन की सायकलसाठी आपण लकी ड्रॉचं कुपन जे आहे ते काढायचं आहे. आपण बघतायत या ठिकाणी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज ज्या संघाला नक्कीच एंट्री मिळाली पॅराडाईज संघ आणि आपण बघतोय त्याच संघाचा एक
जबरदस्त खेळाडू म्हणून जब्बीर खान या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांना वेलकम करतो. या जबीर साई थिमी मंडप अँड डेकोरेटर्स जर विचार केला या मंडप अँड डेकोरेटर्सचा, तर आपण पाहतोय जब्बीर खानच्या माध्यमातून आज गेले कित्येक जर पाहिलं तर वर्षानुसार आपण पाहतो ही लाईट्स फ्लड लाईट ज्या पद्धतीने लावली जाते. पहिलं खूप कमी लाईट्स आपल्याला पाहायला मिळायचं, परंतु त्यानंतर हा मंडप अँड डेकोरेटर्स आला आणि एक टुर्नामेंटची लुक जर पाहिलं तर पूर्णपणे बदलून गेला. असा जब्बीर खान या ठिकाणी उपस्थित झालाय. रोहन गावड त्यांच्या समवेत आहे, त्यांचे पार्टनर्स. आणि मी जब्बीर खान यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सर्व आलेल्या खेळाडूंचं अगदी हॅलो हॅलो स्वागत आहे आणि सर्व मान्यवरांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज पहिली ओव्हर घेऊन प्रियम या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला. पहिला बॉल प्रियांचा जबरदस्त आलाय. स्ट्राईक एंडला अभिषेक आणि त्या सोबतीला आकाश. दीपक 11 आहे त्यांच्या विरुद्ध DNCC. अभिषेक थोडे अडचणीमध्ये आहेत, त्याला माहिती की रन्स थोडं करावे लागतील. हाताला थोडी दुखापत झाली आहे. सुरुवात चांगली केली गेली आहे प्रियमने. विश नेटवर्कला पण आपण क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 50,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर 25,000 रुपये, तृतीय क्रमांक 5,000 रुपये, चतुर्थ क्रमांक देखील आपण पाहिला तर 5,000 रुपये. जय जगन्नाथदेव चषक आगवन वामिका स्टार. आज सर्व त्यांचे मित्र एकत्रित येऊन एक चांगलं क्रिकेट ऑर्गनाईज केलं पाहिजे. SK ग्रुपचा देखील सपोर्ट राहिला गेला. त्यानंतर जय जगन्नाथदेव वामिका स्टार पालघर. आजचा हा शेवटचा दिवस आहे. मुंबईत थोडी गरमी जास्त आहे, बट मी ह्या साईडला आज पहिल्यांदा आलो. बट क्लायमेट चांगलं आहे, हलकासा गारवा आहे आणि त्यामुळे मुंबईपासून लोक पळतायत की गरमी नको आहे. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. क्विक फिल्डर आले तिकडे. सुमित चांगली बॅटिंग केली होती सुमित, ते पण पहिल्या डावामध्ये. बॉलिंगसाठी प्रियम. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आहे. आमचे सर्व मित्र आले आहेत. कुणी बघायला आलंय, कुणी खेळायला आलंय, कुणी मजा करायला आलंय, कुणी फालुदा खायला आलंय, कुणी आईस्क्रीम खायला आलंय. या बॉल समोर खेळले गेलेत आणि डॉट बॉल मिळेल. कुणी मित्राची मॅच बघायला आलंय. सुरुवात चांगली केली प्रियमने. त्या बॉल देखील स्कोअर कार्ड खेळले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल परंतु एक सिंगल रन. चांगली बॉलिंग करत असताना आतापर्यंत 3 रन खर्च केले गेले आहेत. 1 to go फेम अजित निकम सरांना आपण पाहू शकतो. आज बदलापूरहून या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाली आहेत. सर्व ह्या परिसरातील देखील आमचे अंपायर्स आहेत. प्रसन्नजी पाटील आणि आमचे चिराग तरे आमचे अंपायर आहेत खरे. असे आमचे चिराग तरे, प्रसन्नजी पाटील आणि अजित निकम सर. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स आले आहेत. चांगली बॉलिंग केली आहे. रिक्वायर्ड रन रेट 8चा रिक्वायर्ड रन रेट दाखवतो आपण. दीपक 11 पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स आले. प्रियमने पहिल्या बॉल डॉट, त्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर 1 डॉट, त्यानंतर 2 सिंगल. 24 चेंडू जिंकण्याकरिता अजूनही 32 रनची गरज आहे. 24 बॉल मध्ये
24 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. तिकडे पण जबरदस्त मॅच चालू आहे. दिल्ली थोडी बॅकफुटला गेली आज. 61 रन्स वरती 4 विकेट गेलेत. 9 ओव्हर झाल्यात. दिल्ली आणि लखनौची मॅच चालू आहे आज. IPL जगातील सर्वात मोठी प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग IPL. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सचिन आवाज वानखेडेवर आता जे एक ऐकण्याची एक वेगळी मजा होती. 4 रन झालेत 24 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. या बॉल आतमध्ये आणला ब्रेक आणि बॉल जम्प केला पण निघून जाईल 4 रन साठी. बॉल पालघरवरून बोईसरला. चुकी केली अगदी. खेळताना नेहमी जेव्हा जेव्हा जय जोगनादेव वामिका सारा संघ खेळत असतो आणि जेव्हा जेव्हा बाहेर हा संघ दाखल होत असतो सातत्यानं एक आपला पाठीराखा टीमचा एक खेळाडू देखील आहे आणि नेहमीच पाठीमागे नेहमीच असतो. हार असू दे जीत असू दे सेमीच नेहमीच सोबत राहिलाय आणि एक यंगस्टार म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं आणि संपूर्ण टीमच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला की त्या खेळाडूला आपण एक टीमचं टी शर्ट देऊन नक्कीच त्याला सन्मानित करणार आहोत. हे खेळताना पाठिंबा हे त्यासाठी नक्कीच असणार आहे. पियुष माची याचा आपण टी शर्ट देऊन नक्कीच सन्मान करतोय. मी विनंती करेन संपूर्ण टीम आणि जगदीश चला या जगदीश याचे शुभाचे आपण पियुष माचीला टी शर्ट देऊन नक्कीच सन्मानित करतोय. नेहमीच सातत्याने पाठीमागे असणारा असं व्यक्तिमत्व आहे कारण की आपला संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा तेव्हा हार असू दे जीत असू दे सातत्याने पाठबळ असतो पियुषचं नेहमीच आणि त्याला जगदीश माची विकास माची असेल त्याच्या वतीने टी शर्ट देऊन आपण नक्कीच सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पियुषसाठी कारण की नेहमीच सातत्याने समोर राहिलेत. थँक्यू सो मच पियुष. आज टी शर्ट घालून तुम्हाला राहायचंय पियुष टीमच्या मागे. क्या बात आहे. पियुषनी पण काय स्माइल केली आहे. पियुष पण एकदम खुश झाला भाई. लाईफ मध्ये हसत राहा आणि हसवत राहा. बाकी काय नाहीये मित्रांनो. आज आहे तर आपण उद्या नाहीये. लाईफ मध्ये हसायचं फक्त एन्जॉय करायचं. हा बाकी काय नाहीये. 13 रन झाले. चांगली बॅटिंग केली या ओव्हरमध्ये. अभिषेक आणि सचिनने थोडा ग्राफ अभिषेक आणि आकाशने ग्राफ थोडा वरती नेला. 2 बाउंड्री झाल्यात. दोघांच्या बॅटमधून एक बाउंड्री आली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सचिन ज्यामध्ये देखील ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एकदा चौकार येतोय. क्लासिकल बॅटिंग अभिषेक. 4 रन. काय टायमिंग केलं गेलं. स्टँड अँड डिलिव्हर्ड. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय गतीश राऊत गतीश सुरेंद्र राऊत साहेबांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. सचिन मच्छी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे आपण गतीश राऊत यांचा विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय या मुख्य व्यासपीठावरती कारण की आज इथे उपस्थिती दाखवली आहे. त्यांचा मान सन्मान आपण नक्कीच करतोय. मी विनंती करेन 3 चौकार आलेत. मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. मायेची आपुलकीची उपगार साल त्यांचा देखील खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर मायेचे आपुलकीचे उपगार साल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान इथे नक्कीच केला जातोय. थँक्यू सो मच. आम्ही मनाचा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्की आज सर्व मान्यवर इकडे उपस्थित राहिले गेले. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना या डावामध्ये अभिषेक आणि आकाश. स्ट्राईक एंडला अभिषेक आहे. टेनी जेवणात पापड आणि फेनी. बॅटिंगला अभिषेक टेनी. चांगली बॅटिंग केली गेली टेनीने. 21 15 रनची गरज आहे अजून मॅचला जिंकण्याकरिता. ह्या ओव्हरमध्ये 4 बाउंड्री झाल्या. 18 बॉलमध्ये 15 करायच्या आहेत. बॅटिंग करत असताना दीपक 11. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 2 संघ क्वालिफाय झालेत. श्री स्वामी समर्थ मायकोप ए आणि जय हनुमान
उनभाट असे 2 संघ क्वालिफाय झाले. तिसरा संघ कोण असेल यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. 18 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. टीम मीटिंग केली जाते. एका दुसरीवर चांगली आली तर मॅच मध्ये डीएनसीसी संघ येऊ शकतो. टीम एफर्ट्स आहेत. एकाला बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची, एकाला फिल्डिंग करायची आहे. त्यामुळे सांघिक खेळ आहे. तुमच्या प्रत्येकाचे एफर्ट्स गरजेचे आहे. 18 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. सर्व आले खेळाडू, सर्व मित्रवर्ग, सर्व आमचे मित्र. जबरदस्त मॅच. 18 चेंडू 15 धावांची गरज आहे. 18 बॉल 15 करायचे आहेत. प्रियम येतात बॉलिंग साठी. पहिली ओव्हर प्रियमने चांगली टाकली होती, पण या बॉलवर सिंगल केलं गेलंय. नॉन स्ट्राईक एंडला नॉट आउट. एक रन खूप महत्वाची असणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स थोडा ग्राफ वरती गेला. दुसऱ्या ओव्हरमध्ये यानंतर आगवणकर ब आणि त्यांच्या विरुद्ध जय जोगनादेवी आगवण वामिका स्टार उपसरपंच श्री निमेशदादा पाटील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर मॅच थोडीफार एक रन आता महत्वाचे. अभिषेक आणि आकाशला माहिती आहे, टेनीला माहिती आहे की आता रन झालेत आपले, त्यामुळे मॅच मध्ये आपण इझिली कमबॅक करू शकतो. त्याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम बोईसर पॅराडाईज वरून खास करून या स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेत. मी विनंती करेन सन्मान्य जाबीरजी खान साहेब आपण इथे उपस्थित व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाबीर भाई आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनाचं अंतःकरणापासून आम्ही नक्कीच स्वागत करतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, कारण की स्पर्धा आपली सन्मानाची स्पर्धा आहे आणि आपल्या जिल्ह्याची स्पर्धा आहे, त्यामुळे आपण इथे उपस्थित होणं फार गरजेचं आहे. चला जाबीर भाई आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाबीर खान मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू सो मच. नक्कीच सन्मान्य आपण पाहतोय जाबीर खान साहेब यांचं इथे आगमन होतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम जाबीर भाई, आपलं सहर्ष स्वागत आहे. बोईसर पॅराडाईज वरून खास करून इथे उपस्थित झालेत आणि आपण नेहमीच पाहत असतो त्याच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आपण मान सन्मान इथे नक्कीच करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करते उत्तमजी म्हात्रे साहेब आपण या आपल्या शुभाचे जाबीर खान साहेबांचा मान सन्मान इथे नक्कीच केला जातोय. आपण पार पाडतोय एक मोठी स्पर्धा आणि खास करून ते देखील एक आयोजक आहेत. नेहमीच आपण पाहत आलोय जाबीर खान यांच्या माध्यमातून एक पॅराडाईज हे नाव सातत्याने चर्चित राहिलं आणि त्यांची देखील तुम्हाला स्पर्धा पाहायला जरूर मिळते. तर त्यांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय, कारण की क्रिकेटवरती नेहमीच ज्यांनी प्रेम केलंय आमचे जाबीर खान साहेब, त्यांचा देखील मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेचे आपुलकीचे उपकार साल आणि त्याच दरम्यान प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानशील एक ब्युटिफुल मोमेंटो ट्रॉफी देऊन नक्कीच त्यांचा देखील सन्मान करतोय. थँक्यू सो मच जाबीर भाई, तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आणि जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांसाठी मनापासून आभारी आहे. 12 रनशी फक्त गरज आहे मॅच मध्ये. दीपक 11 टीमने एक चांगलं कमबॅक केलं आहे, त्यामुळे हा डाव देखील एक पाण्यासारखा असणार आहे. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती. पालघर जिल्ह्याचं आज अंडरआर्म क्रिकेट, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. या बॉलवर बॅटने खेळले, जबरदस्त फिल्डिंग. सुमित बॅटिंगला सुमित, बॉलिंगला सुमित, फिल्डिंगला सुमित. जबरदस्त एफर्ट दिले सुमितने. या बॉलवर सन्मान दिला गेला आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. अभिषेकला पण माहिती आहे की रनचा मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे.
टीमला काय गरज आहे ते तुम्हाला खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा 36-38चं टार्गेट 40चं टार्गेट असेल, टीमला गरजेचं आहे त्या रन्स करणं गरजेचं आहे. या बॉल देखील सन्मान दिला गेलाय. प्रॉपर टायमिंगने आकाश आणि अभिषेकची बॅटिंग पाहायला मिळते. क्लासिकल बॅटिंग टेनी आणि आकाश. 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. एका दुसऱ्या बॉलरने सेफ आउट टाकली तर लास्टला पण मॅच बघण्यासारखी असेल. पण 12 बॉल 10 दीपक 11 टीमला जिंकण्याकरिता. अभिषेक आणि आकाश हे दोघं मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये खेळ करतायत. दोघांचे पण माइंडसेट तेच आहे की आपण आता मॅच मध्ये आलो आहे. बारा बॉल मध्ये 10 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आता आमंत्रित केलं जात आहे अमन. 12 बॉल 10 करायचे आहेत. अमनने जर ओव्हर चांगली टाकली वाईट बॉल आहे. अमनचा पहिला बॉल एक्स्ट्रा रन्स आले तर 12 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहता एक्स्ट्रा रन्स. आता 12 चेंडू 8 धावांची गरज आहे टीम जिंकण्याकरिता. दीपक 11 12 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. जबरदस्त मॅच आहे. 12 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. बॉलिंगसाठी अमन. या बॉल देखील हलक्यात आणि ढकलला गेला. अमनने चांगली पिचिंग केली होती बट सिंगल रन. विकेट थोडी खेळपट्टी मोठी आहे. अंडरआर्म क्रिकेट वेगवेगळ्या भागात वेगवेगळं क्रिकेट आहे. कुठे लकवा पद्धतीची बॉलिंग, कुठे टिचकी, कुठे अंबरनाथ बदलापूर स्टाईलला एक वेगळी बॉलिंग आहे. वरळी साईडला जर गेला तर चक्री पद्धतीचं क्रिकेट आहे. साईडम पद्धतीचं मग मुंबईत दक्षिण मुंबईत आहे. विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, चेंबूर, मानपूर, गोवंडी तिकडे थोडं वेगळं क्रिकेट आहे. कुठे प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट आहे, कुठे टेनिस बॉल, कुठे रब्बर बॉल. गोवा राज्यात देखील अंडरआर्म क्रिकेट थोडं वेगळं आहे. मालवण, रत्नागिरी, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. पेन. या बॉल देखील थांबून खेळले गेलेत आणि सहा रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे आहेत फिल्डर. आमचे आदिनाथ पण तिकडे क्रिकेट एन्जॉय करतायत. 5 रनची गरज आहे फक्त आणि फक्त. दोघांचं पण माइंडसेट आहे की मॅच मध्ये आपण आलो आहे. आणि 12 बॉल मध्ये 17. अभिषेक टेनीने जबरदस्त बॅटिंग केली. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. अजूनही मॅच कोण जिंकेल लक्ष सर्वांचं आहे. डीएनसीसी जिंकेल की दीपक 11. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि येतोय चौकार. बॅटर टेनी. जबरदस्त बॅटिंग आणि हा सामना आपण पाहिला तर खूप चांगला खेळ केला गेला. परंतु इकडे आता बाहेर जावं लागेल शेवटच्या रनसाठी. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर फसली. नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसलाय. हे आमचे सर्व मित्र इकडे आले आहेत बॅटिंगसाठी. सौरभ नॉन स्ट्राईक एंडला आहे सौरभ. स्ट्राईक एंडला बॅटर आहे आकाश.
आकाश गुप्ता. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. पहिलं विकेट विन आहे. एका धावेची गरज आहे टीम जिंकण्याकरिता. आणि हा सामना जिंकला गेला. दीपक 11 संघ क्वालिफाय होतोय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन टीम दीपक 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी जबरदस्त खेळ केला. 15 बॉल मध्ये 21 धावांची धुवाधार इनिंग केली आणि बॉलिंग पण चांगली केली. 1 ओव्हर मध्ये 5 रन खर्च करता 1 विकेट मिळवली गेली. अभिषेक उर्फ टेनी